शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण अष्टविनायक रोपवाटिका एडणीपणीमध्ये आलो होतो. आता तुम्ही बघत असशील की बाबा कलिंगड म्हटलं की आपल्या डोक्यात आहे की बाबा पूर्वी एकतर पट्ट्याचं कलिंगड येत होतं आणि आता जो काही आईस बॉक्स काळा कलिंगड येतो, हे दोनच व्हरायटी आपल्या डोक्यामध्ये असतात. पण आज मार्केट, लोकांची मागणी आणि वेगवेगळं इतकं जबरदस्त पुढे भविष्यात गेलेलं आहे की त्या संदर्भात आज आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे की मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या व्हरायट्या चालतात, कुठल्या व्हरायटीला काय स्कोप आहे, कुठल्या भागामध्ये लोक काय करतायत. काही ठिकाणी गोल लावत आहेत, काही ठिकाणी पिवळ्या कलरचं लावत आहेत, काही ठिकाणी टेस्ट वेगळी असणारे कलिंगड लावत आहेत. या सगळ्या गोष्टीबद्दल डिटेल आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज लाईक करा. साहेब नमस्ते. एकदा आपली ओळख आपल्या शेतकरी मित्रांना करून द्या. शेतकरी मित्र नमस्कार. माझं नाव आनंद पाटील, अष्टविनायक रोपवाटिका एडणीपणी. आता जे आपण आला आहे ते आपल्या अष्टविनायक रोपवाटिकामध्ये आलेला आहात की सर मला बोलता म्हणले की कलिंगडामध्ये कोणकोणत्या व्हरायटी आणि किती कुठल्या प्रकारच्या व्हरायटी असू शकतात. तर सर सांगायचं झालं तर की आईसबॉक्स तर सगळ्यांनाच माहीत आहे की आईसबॉक्समध्ये साधारणतः 10 ते 12 व्हरायटी मार्केटमध्ये आहेत. त्याच्या तुलनेमध्ये आज एक्सपोर्टला चालणाऱ्या व्हरायट्या ज्या आहेत, जे पट्टा सेगमेंट आहे म्हणजे सुपरीत किंवा गिरीश म्हणतो आपण, हे व्हरायटी ही शेतकरी करू शकतात, चांगल्या पद्धतीने करू शकतात की एक्सपोर्टला ती व्हरायटी चांगली चालते. आता सुप्रीत मध्ये साहेब जी काही व्हरायटी असते त्याचं लावण कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त लावलं जाते? ऍक्च्युअली आता काय डिसेंबर जानेवारी मध्ये ते लागवड जास्त करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना, कारण का फेब्रुवारी मार्च मध्ये एक्सपोर्ट चांगल्या पद्धतीने चालत असतं आणि ते बाहेरल्या देशात जात असतं. त्यामुळे हा एक डिवायडेड पार्ट राहतो शेतकऱ्यांसाठी की इंडियन मार्केटवर जो लोड येणार आहे, किंवा समजून चाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई मार्केटला ज्यांना एकदम माल गेला तर रेट पडू शकतात. तर ज्यांना तुम्ही काही प्रमाणामध्ये एक्सपोर्ट सारख्या व्हरायटी निवडल्या तर तुम्हाला डेफिनेटली काळ्याला पण मार्केट राहू शकतं आणि एक्सपोर्टला पण मार्केट राहू शकतं. आणि त्याची लागवड आता मग कुठल्या पश्चिम महाराष्ट्रात होतं का कोकणात? पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात लागवडी आता चालू आहेत आणि कोकण पट्ट्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आहेत आणि वर्षानुवर्ष आपण तिथे 4 ते 5 वर्ष झालं तिथे रिझल्ट पण चांगले आहेत. सोलापूरमध्येही करू शकता तुम्ही, विदर्भामध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने अजून होऊ शकतं. जळगाव, नाशिक ह्या साईडला पण थोडंसं सुप्रीत होऊ शकतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्या भागामध्ये सुप्रीत होऊ शकतं, असं काही नाही की कुठं होत नाहीये. बरोबर. त्यातल्या त्यात आता दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या कलरफुल व्हरायट्या म्हणतो आपण, त्याच्यामध्ये शरीव, जन्नत, मन्नत, बऱ्याचशा सगळ्या व्हरायटी आहेत. बऱ्याचशा अजून कंपनीच्या, अदर कंपनीच्या आलेल्या आहेत. त्याही व्हरायट्या काही मॉल सेक्टर मध्ये चालू शकतात. आता त्यामध्ये मग एकतर मेजर पिवळा येलो कलिंगड असतो, बरोबर आहे, आतून येलो असतो आणि दुसरा बाहेरून एक येलो एक, बरोबर आहे, 2 येलो आणि एक जे सरस्वती सेगमेंट वगैरे आहे तो बाहेरून पट्ट्यासारखाच पण आत गोडी चांगला लाल गोडी येते. हे 3 त्यामधली शरीव व्हरायटी आहे. म्हणजे शरीव व्हरायटी आहे. आज 2 वर्ष झालं मार्केटमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मुंबई मार्केटला आहे आणि मॉल सेक्टरला सुद्धा त्याचा हे आहे. फक्त त्याचं काय आहे की जवळच्या मार्केटला म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट करू शकत नाही ती व्हरायटी, किंवा मॉल सारख्या सेक्टरला, म्हणजे जे प्रीमियम लोक आहेत जास्त पैसे देऊन घेऊ शकतात त्या लोकांसाठी करू शकता. म्हणजे शेतकऱ्यांना कलिंगड करताना सुद्धा सांगायचं तात्पर्य हे की तुम्ही व्हरायट्या मिक्सिंग व्हरायट्या केला तर डेफिनेटली तुम्हाला मार्केट डिवायडेशन होऊन तुम्हाला रेट चांगला मिळू शकतो. ओके. अजून एक गोल सेगमेंट एक बऱ्याच ठिकाणी लावलेला आपण बघत असतो. तर गोल सेगमेंट कुठं लावलं जातं आणि त्याचं काय खासियत आहे? गोल सेगमेंट हा महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी लावला जातो. एक कोकण, आपल्या कोकणमध्ये, आणि विदर्भामध्ये म्हणजे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली ह्या भागामध्ये लावला जातो. तर त्याचं लिमिटेशन मार्केट आहे. म्हणजे ते करणारे लोक लिमिटेशन आहेत आणि विकणारी लोक लिमिटेशन आहेत. आज तो एक सेक्टर असा आहे की ते देशी कलिंगड म्हणूनच मार्केटला विकलं जातं किंवा केलंही जातं. त्याचं मार्केट छोटस आहे पण ते लोक चांगला पैसा मिळवतात. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्याची आता क्रेज नाहीये, कारण का त्या दृष्टिकोनाकडे न जाता म्हणजे जिथं आता कोकणमधल्या शेतकऱ्यांनी त्यात डेव्हलप होणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी त्यांची जे आजपर्यंत जपलेलं आहे ते कोकणवाल्यांनी गोलच करावं, विदर्भवाल्यांनी गोलच करावं, आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये एक्सपोर्ट आहे, आईसबॉक्स आहे, हे
अशा पद्धतीने जर ना कलिंगडामध्ये गेला तर कलिंगडाला ऑप्शन भरपूर मिळू शकतात. भरपूर मिळू शकतात. हो. ओके, आता साहेब मला सांगा की बऱ्याच शेतकऱ्यांचं काय चूक होतं की फक्त आईस बॉक्स लावले जातात बरेच शेतकरी. त्यामुळे काय होतं की बाबा मार्केटमध्ये काही वेळेला रेट पडला. आता ह्या वर्षी बऱ्याच लोकांचं तेच म्हणणं येते की आमचे प्रॉफिट झालं नाही कलिंगडमधनं. तर प्रॉफिट होण्यासाठी की कुठला सेक्टर निवडावा किंवा लागवड करत असताना काय काय काळजी घ्यावी त्यामध्ये? कलिंगड लावत असताना सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की जे लागवडीचा पिरियड काय चाललाय, म्हणजे लागवडीचं बुकिंग काय चाललंय, आज रोपांचं बुकिंग काय चाललंय त्याच्यावरती. कारण का काय होतं की शेतकरी एक महत्वाची चूक काय करतो की कलिंगड लावायला चालू झालं म्हणजे एकानं बुकिंग केलं की दुसरा तिसरा म्हणजे भरपूर एकाच वेळेमध्ये जास्त बुकिंग होतं. हे न करता प्रत्येक शेतकऱ्यानं अंदाज घ्या मार्केटचा, 5 दिवस 10 दिवस 15 दिवस थांबून गॅप टाकून की बाबा तुमच्याकडे आज नर्सरीमध्ये जावा, बुकिंग काय बाबा 1 लाख बुकिंग आहे, मग ज्या वेळेला बुकिंग कमी राहील त्यावेळेला माझं बुकिंग घ्या. म्हणजे हा काय आहे की मार्केटला फ्लो तुमचा कंटिन्यू राहील आणि तुमचा जो एकदम जाणारा मार्केटला माल आहे तो माल डंप होणार नाही आणि त्यामुळे रेट पडणार नाही. आणि शेतकरी इथंच चूक करतो की माझं म्हणजे मी गेली 17-18 वर्ष झालं बघत आहे, शेतकरी एकदा एकानं बुकिंग केलं की 1000 जण ते बुकिंग करतात किंवा लावतात, त्यामुळे एकदम माल डंप होतो. म्हणजे ते काय आहे की मार्केट सर्वे करून शेतकऱ्यानं डेफिनेटली कलिंगडाची लागवड करावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे तुम्ही कलिंगडाचं प्लॅन करत असता त्यावेळेला प्री प्लॅन म्हणजे नर्सरीच्या रोपांच्या पासून ते मार्केट पर्यंत तुमचा त्या कलिंगड प्लॉट वरती रिसर्च झाला पाहिजे, सर्वे झाला पाहिजे आणि मगच कलिंगड लावला पाहिजे. डेफिनेटली शेतकऱ्याला पैसे चांगले होतात, हे आमचा सल्ला आहे. जसं की तुम्ही शेतकरी मित्रांनो ऐकला की साहेबांनी खूप सारी माहिती सांगितली किंवा कुठली व्हरायटी लावू शकतो, कसा फायदा होतो, व्हरायटी निवड करताना काय काळजी घ्यायची. तर नक्कीच तुम्ही फक्त आईस बॉक्सच्या मागे पडू नका. जसं की साहेबांनी सांगितले की येलो कलिंगड आहे, कोकण किंवा विदर्भात असतं गोल कलिंगड तुम्ही लावू शकता. एक्सपोर्टची जी काही सुप्रीत गिरीश सेगमेंट आहे तो तुम्ही लावू शकता, किंवा अदरवाईज कलरफुल मध्ये आहे की येलो कलरचा आहे, सरस्वती सेगमेंट आहे, असे नवीन नवीन ज्या काही व्हरायटी आहेत त्या नक्की करू शकता. ह्या सगळ्याचं म्हणजे ह्या सगळ्या व्हरायट्या आणि हे सगळं महाराष्ट्रात फक्त एकाच ठिकाणी मिळू शकतो तुम्हाला. कारण का बाकीच्या नर्सरीला तुम्हाला फक्त आईस बॉक्स मिळतील, तुम्ही ठराविक सांगशीला की सिम्बा चालल्या मार्केटमध्ये, मेलोडी चालल्या, कृष्णप्रिया चालल्या, ह्या व्हरायट्या तुम्हाला सगळ्या नर्सरीमध्ये मिळतील. पण जेवढ्या काही आहेत तुम्हाला सगळ्या व्हरायट्या किंवा जरी तुम्हाला 2-2, 4-4 ट्रे जरी लावायचे असले घरापुरतं खायला किंवा छोटं मार्केट जरी कव्हर करायचं तर सगळ्या व्हरायट्या मिळण्यास ठिकाण फक्त अष्टविनायक रोपवाटिका एडणीपणीमध्ये मिळून. तुम्ही त्यांचा नंबर खाली मी देतोयच, किंवा तुम्ही गुगल जरी केला अष्टविनायक रोपवाटिका एडणीपणी तरी तुम्हाला इथला ऍड्रेस मिळून जाईल. किंवा तुम्ही कधी पुणे बेंगलोर हायवेनं जात असाल तर इस्लामपूरच्या जरा पुढे आला तर तिथंच हे नर्सरी आहे एडणीपणी. तुम्ही गुगल लोकेशनवरून आला तर सगळ्यात बेस्ट होऊन जाईल, तिथे सगळं मिळून जाईल. तर धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती आपल्या शेतकरी मित्रांना सांगितला आणि तुमच्याही सगळ्यांचं प्रेमाने सहकार्य असू दे. धन्यवाद. धन्यवाद.